कशा आहात मंडळी? आशा करते खूपच छान असाल आणि मी पण मस्त आहे. तुम्ही म्हणणार की ही काय असं पसारा घालून बसलेली आहे, पण मी तुम्हाला काहीतरी एकदम छान असं आज दाखवणार आहे. काय दाखवणार असं सांगा? मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या खूपसुरतीचं राज. माझ्या खूपसुरतीचं राज तुम्हाला मी दाखवणार आहे. खरंच इतके सगळे मी डब्बे आणून ठेवले, तुम्हाला दाखवते त्याच्यामध्ये काय काय आहे. सर्व दाखवते काही करू नका. थांबा हो. माझ्या तरुण आणि खूपसुरत दिसण्याचा राज मी तुम्हाला दाखवते की काय आहे. तर सर्वात आधी मी तुम्हाला सगळे डब्बे आधी उघडून ठेवते, म्हणजे कसं मला पटापट तुम्हाला दाखवता येईल आणि तुमच्या इथे लक्षात येईल की मी नेमकं काय दाखवते आणि काय करते, है ना. तर माझ्या नेमकं सुंदर आणि दिसण्याचं खूपसुरतीचा राज आहे हे बादाम. हे बादाम आहेत. तर मंडळी चला आता बघा, सर्वात आधी मी तुम्हाला दाखवते. हे आहेत बिया असतात ना, बिया, पंपकिन बिया, ते आहेत बिया. पौष्टिक, एकदम पौष्टिक है ना. आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवते हे आहेत अंजीर. हे अंजीर आहे, ते आपण रोज खाल्ले पाहिजे, ते खूप आपल्याला फायदेशीर असतात अंजीर. आणि हे आहेत किसमिस सुद्धा आपल्या रक्त शुद्धीकरणासाठी खूप चांगले असतात आणि हे खाल्ले पाहिजे. तुम्हाला मी दाखवते. आणि दुसरी गोष्ट हे आहे खजूर. हे आपलं रक्त वाढवते आणि रक्त शुद्धी करण्यासाठी सुद्धा खजूर ही आपल्याला बेस्ट औषधी म्हणून फळ आहे, ड्रायफ्रूट मध्ये. आणि हे आहेत, गजनी होऊन देत नाही आपल्याला ते. तर हे आहेत बदाम. बघा तुम्हाला मी जवळून दाखवते. तर हे आहेत बदाम. हे आपल्याला गजनी होऊन देत नाहीत, म्हणून हे रोज खायचे बदाम. फार गरजेचं आहे सर्व खाणं. आणि हे तर माझ्या सर्वात बेस्ट आणि आवडता पदार्थ आहे, तो आहे काजू. कारण मी काजू आहे ना, मटनमध्ये पण टाकते, चिकनमध्ये पण टाकते आणि मच्छीला सुद्धा फ्राय करताना मी काजू लावते. मला काजू फार आवडतात. आणि हे आहेत मगज बी. याला काय म्हणतात? खरबुजाचे बी असतात ना, खरबूज बी, ते आहेत. कारण हे सर्व खाणं फार गरजेचं आहे. आणि हे सर्व मी रोज खाते. तर म्हटलं चला तुम्हालाही दाखवा की माझा खुराक कसा असतो. त्याला आता सिरियस खूप झालं, मजाक मस्ती खूप झाली. पण ताईंनो, दादांनो, मी तुम्हाला सांगते की रोज रात्री आपण हे सर्व पदार्थ एक एक मुठ्ठी जर आपण रोज प्रत्येक पदार्थ एक मुठ्ठी आपण एकत्र करून रोज भिजवलं. हे बघा मी जास्त घेत नाही, एक मुठ्ठी, जास्त नाही. तर एक मुठ्ठी आपण रोज हे पदार्थ भिजवले रात्रभर, तर तुम्हाला सांगते मी प्रत्येक हे आहे किसमिस एक मुठ्ठी. हे आहेत भोपळ्याच्या बिया असतात ना, त्या खूप पौष्टिक असतात. त्या बिया खाणं गरजेचं आहे आपल्याला, खूप पौष्टिक. तर हे एक मुठ्ठी. तुम्हाला सांगते अंजीर घ्यायचे 3 ते 4. तर मी मोजून 4 अंजीर घेते. मोजून किती आहेत? 5 आहेत. मोजून मी 4-5 अंजीर घेते. हे टाकले याच्यामध्ये. तर तुम्हाला सांगते मी हे सर्व. आणि याच्यामध्येच मी टाकणार आहे 4 खजूर. 4. कारण हे बनणार 3 गिलास बनणार याच्यामध्ये. एवढं सगळं काही मी एकटी नाही खाणार, हे फार गरम असतं. याच्यामध्ये मी टाकणार आहे 4 खजूर. याला आहे ना आधी व्यवस्थित धुवायचं, स्वच्छ करायचं. याला सर्व आधी एकत्र असं करून पद्धतशीर याला धुवायचं, आधी व्यवस्थित धुवायचं. कारण काय माहिती कसे हात लागलेले असतील आहे ना याला स्वच्छ करताना, म्हणून याला धुणं फार गरजेचं आहे. व्यवस्थित धुतल्याच्या नंतर याला रात्रभर एकदम स्वच्छ पाण्यामध्ये भिजत ठेवायचं. स्वच्छ पाणी, आपलं एकदम प्यायचं पाणी जे आहे आपलं स्वच्छ पाणी. आणि पाणी थोडंसं जास्त ठेवायचं, कारण ते फुगलं जातं ना. आणि जे आपला मखाना आहे, तर मखाना सुद्धा मुठीभर याच्यामध्ये टाकायचा. आता मी इथे मखाना नाही आणला म्हणून तुम्हाला दाखवत नाही. मखाना ते सगळ्यांनाच माहिती काय असतं. तर मखाना पण मुठीभर मखाना पण टाकायचा. आणि तो पण याच्या संगतीत रात्रभर भिजून द्यायचा. रात्रभर छानपैकी भिजलं पाहिजे ते असं. तर त्याच्याने काय होतं, इथे उष्णता आहे ना ती कमी होते. आणि हे अजून जे आता आपण असं खाल्लं तर आपलं पोट खराब होणार, आपल्याला गडबडी होऊ शकते. म्हणून असं नाही खायचं.
त्याला भिजवलं की मग याच्यातली जी आतली उष्णता असते ती एकदम अशी शांत होऊन जाते आणि जे आपल्याला जीवनसत्व याच्यापासून मिळायला पाहिजे ते आपल्याला पूर्णपणे मिळतं. मग एवढं पाणी याला भिजल्याच्या नंतर पाणी थोडं जास्त ठेवायचं आणि सकाळी त्याला व्यवस्थित त्याच पाण्यासंगती त्याला बारीक मिक्सरला वाटून घ्यायचं. त्याच पाण्यासोबत बारीक मिक्सरला वाटून घ्यायचं. दुसरं बाकी त्याच्यात नंतर काही दूध नाही पाहिजे, दूध अजिबात टाकायचं नाही, कारण दूध तर इतकं घाण येते आता सध्या, भेसळ दूध आहे. दूध कधी प्यायला पण नाही पाहिजे. हा, तुमच्याकडे गाई म्हशी असतील, तुम्ही घरच्या घरी जर तुम्ही धार काढत असतील तर तुम्ही बिनधास्त दूध प्या, कारण दूध अत्यंत आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. पण बाजारातलं नाही, आपल्या घरचं असेल, तुमच्याकडे गाई म्हशी बकऱ्या असतील तर तुम्ही घरचं दूध पिऊ शकता, पण बाजारातलं नाही. मी तर नाहीच, नकोच म्हणते, कारण त्याच्यात भेसळ खूप आलेली आहे आजकाल. तुम्हाला सांगते, अशा पद्धतीने याला स्वच्छ धुवून रात्रभर भिजवायचं, सकाळी व्यवस्थित त्याला वाटून घ्यायचं. याच्यातल्या बिया असतात खारकामध्ये, तुम्हाला तर माहितीच आहे, खजूर आहे याच्यामध्ये बिया असतात, तर बिया काढून घ्यायच्या, कारण मिक्सरला त्या गेल्या नाही पाहिजे. मस्त बिया काढून घ्यायच्या आणि त्याला बारीक पेस्ट करायची आणि आपण पिऊ असं, म्हणजे आपण घट्ट जसं शरबत रस बनवतो पिऊ अशा पद्धतीने त्याला पातळ करायचं. पण हेच पाणी टाकायचं, दुसरं नाही. हे याच्यात जे भिजलेलं पाणी आहे ना तेच पाणी वापरायचं, कारण त्या पाण्यामध्ये त्याचा पूर्ण अर्क उतरलेला असतो. तेच पाणी टाकायचं, दुसरं पाणी वापरायचं नाही. अशा पद्धतीने जर तुम्ही रोज घेतलं, ताई दादा कामं करतात, खूप थकतात, आणि आपण आता यूट्यूबवर आहोत सध्या, तर आपल्याला खूप थकावट येते है ना, खूप कमजोरी जाणवते. जे आपण सारखा मोबाईलमध्ये असतो, सारखा आपण बसून लाईव्ह घेतो आणि व्हिडिओ बनवतो, भरपूर कामं असतात आणि खूप थकल्यासारखं होतं आपण. पण हे जर तुम्ही रोज एक ग्लास पिला तर तुमच्या भरपूर थकावट दूर होती आणि कमजोरी जी तुम्हाला आलेली आहे ती कमजोरी एकदम नाहीशी होते. करून बघा, 1 महिना करून बघा. मला माहिती आहे की हे प्रत्येकजण नाही करू शकत, कारण महाग खूप आहे, पण आपल्या जीवापेक्षा आणि आपल्या शरीर संपत्तीपेक्षा पैसा जास्त नाही आहे ना, म्हणून पहिलं आपलं शरीर संपत्ती बघा, नंतर पैसा. कारण आपण एकदा गेलो की सगळं इथेच राहून जातं, म्हणून आपण व्यवस्थित राहिलो तर सगळं काही व्यवस्थित आहे ना. म्हणून पहिलं आपली स्वतःची काळजी घ्या, नंतर आपल्या मुलांबाळांसाठी जे आपल्याला बचत करून ठेवायचे ते नंतर करा. म्हणून आपलं आधी स्वतःचं बघा आणि असं मस्त मस्त खा आणि मस्त मस्त राहा. कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा तुमच्या छान छान कमेंटमधून. मी आता तर हे बघा, तुम्हाला मी पुन्हा जवळून दाखवते की आपलं हेल्थ टॉनिक कसं आहे. नक्की खा, पिया आणि मला तुमच्या कमेंटमधून नक्की कळवा. चला तर मग, ओके, बाय बाय, सी यू.